से विठ्ठलराव रबदडे मामा, एडवोकेट वेंकटराव जी तांदड़े, ओबीसी निमंत्रक, एल्गार परिषद के निमंत्रक गोविंदराव लटपटे, माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ता मनोहर महाराज केंद्रे, नंदू अप्पा बलोरे, आनंद जी साकला, माउली घोरपड़े इस मैच का आनंद लेते हुए एक बड़ा अच्छा मुकाबला अंबिका क्रिकेट क्लब महातपुरी और वक्रतुंड क्रिकेट क्लब गंगाखेड़ के बीच में, जबकि अंबिका क्रिकेट क्लब ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है, बल्लेबाजी का निर्णय लिया है। अंबिका के ओपनिंग के बल्लेबाज के रूप में संतोष और रामेश्वर और पहला ओवर सुनील वक्रतुंड क्रिकेट क्लब के ओर से पहला ओवर संत जनाबाई नगर के एंड से गेंदबाजी कर रहे, उनका सामना अंबिका के ओपनिंग बल्लेबाज संतोष राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद थी, उसे उठाकर खेल दिया कवर पॉइंट के दिशा में। वही चौकन्ने खिलाड़ी थे, जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन के पास 1 रन का समय था और इस 1 रन के साथ अंबिका क्रिकेट क्लब महातपुरी ने अपना खाता खोल दिया है। डेड बॉल, अंपायर का इशारा, ये डेड बॉल है, ना रन ना कुछ नुकसान ना फायदा। बड़ा अच्छा मुकाबला, एक इस स्टेडियम पर बड़ा हजारों लोगों का, प्रेक्षकों का माहौल ये मैच देखने के लिए। पहली बार गंगाखेड़ में प्रकाश झोत में होने वाले ये संतोष भाऊ क्रिकेट चषक स्पर्धा। राइट हैंड राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर थी, उसे गेंद खेल दिया कवर पॉइंट के दिशा में, गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, मगर बड़ी अच्छी फील्डिंग वहां। और जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन में 1 रन चुरा लिया और इस 1 रन के साथ अपना खाता खोल दिया अंबिका महातपुरी ने। इस पहली गेंद पर बड़ी अच्छी शॉट लगाई संतोष ने, दोनों भी ओपनिंग बल्लेबाज। दूसरे रामेश्वर लेफ्ट हैंड से बल्लेबाजी करते हैं। सुनील फिर एक बार तैयार, अपने बॉलिंग मार्च पे संत जनाबाई नगर की एंड से गेंदबाजी कर रहे हैं। बड़े अच्छे गेंदबाज है सुनील। राइट हैंड राउंड विकेट, उसे मारना चाहते थे कवर पॉइंट के दिशा में, मगर बल्लेबाज बीट हुए और उसे बाकी का काम विकेट कीपर, मेरे ख्याल से लखन विकेट कीपर है, वक्रतुंड के बड़े अच्छे खिलाड़ी लखन बेदरे, बड़ी अच्छी विकेट कीपर के नाम से जाने जाते हैं लखन। बड़ा अच्छा मुकाबला, बड़ी अच्छी गेंदबाजी सुनील की, कुछ फील्डिंग की सजावट करते हुए अपने गेंदबाजी पर। संत जनाबाई नगर की ओर से गेंदबाजी कर रहे हैं सुनील। सुनील की अगली गेंद अच्छी गेंद थी, उसे लपका लिया, हल्का सा बल्ले ने बाहरी किनारा लिया और सीधा विकेट कीपर के ग्लोव में। इस कवर के दिशा में, मगर बल्ले ने हल्का हमारे साथी मित्र अमोल जी दीवान का कहना है कि मराठी में आपकी समालोचकन होना चाहिए, मगर यहाँ मराठी के स्पेशल समालोचक पुणे से लाए हैं
इसलिए कुछ मराठी कुछ हिंदी। फिर एक बार तैयार सुनील, अच्छी गेंद थी, उसे खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, गेंद बॉर्डर लाइन के बाहर, 4 रन के लिए। बढ़िया स्ट्रोक, फटको सो ध्वोदर। अंबिका महातपुरी का सुनील, राइट हैंडर ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, उसे मारना चाहते थे मगर बीट हुए बल्लेबाज, और बाकी का काम विकेट कीपर ने पूरा कर दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, एक शांतता मैदान में दिखाई दे रही है। बड़े अच्छे बल्लेबाज है हलीम अंबिका क्रिकेट क्लब के। सुनील बड़े अनुभवी खिलाड़ी, वक्रतुंड क्रिकेट क्लब के गेंदबाज, जो कि संत जनाबाई नगर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर थी, उसे हल्के तरह से खेल दिया मिड ऑफ के स्थान पर। जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन के पास 1 रन लेने का समय था, और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हुए 6 रन 1 ओवर समाप्ति के बाद। शक्तिशाली संगम नए गेंदबाज का नाम शेरा। अब नाम ही उनका शेरा है। अपने टीम के लिए क्या कर सकते हैं अपने गेंदबाजी में। पहली ओवर समाप्ति होने के बाद अंबिका महातपुरी ने 6 रन बनाए, जबकि उनका 1 विकेट का पतन हुआ है। शेरा की अगली गेंद राइट हैंड राउंड विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेलना चाहते थे कवर के दिशा में, मगर बीट हुआ और अंपायर ने फिर एक बार डॉट करार दिया ये गेंद को। कुछ गेंदबाज इस टूर्नामेंट जीपीएल संतोष भाऊ मुरकुटे चेशक। शेरा की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते थे मगर बल्लेबाज बीट हुए। बड़ी अच्छी गेंदबाजी शेरा की, जैसा उनका नाम है शेर, शेरा, उसी प्रकार पहला ही बॉल उन्होंने डॉट डाल दिया है। बड़ी अच्छी शुरुआत उन्होंने की है। बल्लेबाज हलीम बार बार बीट हो रहे हैं। हलीम ये ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर होने के कारण अंपायर ने उसे वाइड करार दिया, और इस एक अतिरिक्त वाइड के रूप में स्कोर में बढ़ोतरी हुई। स्कोर हुआ है 7 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि ये दूसरे ओवर का। फिर एक बार तैयार शेरा, फिर एक बार 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 बीट करे। बहुत ही अच्छी गेंदबाजी शेरा की। मैंने बताया कि वक्रतुंड क्रिकेट क्लब के बड़े अच्छे गेंदबाज है शेरा, वो बार बार हलीम को बीट कर रहे हैं। अब अगली गेंद पर क्या करते हैं देखने के लिए सारे प्रेक्षक उत्सुक है। शेरा की अगली गेंद राइट हैंड राउंड विकेट, इसी के साथ उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए। तो पत्ता कर तो छत्रपति पिच गेंद राइट हैंड राउंड, फिर एक बार उसे तरह से उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद हवा में, और इसी के साथ हुए गेंद लपक लिए। अरे बड़ी अच्छी कैच,
वक्रतुंड क्रिकेट क्लब के खिलाड़ी ने इसी के साथ ये दूसरे विकेट का पतन अंबिका महातपुरी का नए गेंद बल्लेबाज इजराइल से। ये जबकि ये वक्रतुंड क्रिकेट क्लब के ओर से दूसरा ओवर शेरा के रूप में चालू है, जबकि हालिम ने पहले गेंद पर छक्का लगाया था, उसी तरह दूसरी गेंद पर वो मारना चाहते थे मगर चूके और उसी का कैच लपक लिया है वक्रतुंड के एक अच्छे खिलाड़ी फील्डर। फिर एक बार तैयार, शेरा की अगली गेंद राइट हैंड, उसे उठा दिया लॉन्ग लेग के ऊपर से गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। बढ़िया स्ट्रोक। छत्रपती बार उसी तरह की गेंद लॉन्ग लेग के ऊपर से गेंद भेज दिए बाउंड्री लाइन के बाहर, डॉट। अंपायर का इशारा, ये गेंद डॉट थी, इसलिए कुछ रन नहीं और कुछ नुकसान भी नहीं। क्या बड़ी अच्छी मुकाबला अंबिका और ए डेड बॉल करार दिया अंपायर ने, इसलिए जो गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई थी। इजराइल बड़े अच्छे बल्लेबाज महातपुरी अंबिका के। बड़ी अच्छी गेंद थी, उसे खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। फटका सा धुआंधार हाथ समाप्ति के बाद अंबिका महातपुरी का स्कोर हुआ है 23 रन 3 विकेट के नुकसान पर। मुकाबला संतोष भाऊ मुरकुटे चषक के दूसरे दिन का सामना। पहली बार गंगाखेड़ में प्रकाश झोत में चालू हुए क्रिकेट के टूर्नामेंट जीपीएल निमंत्रित क्रिकेट टीम के लिए अब नए गेंदबाज सचिन सानप
जो कि वक्रतुंड के कैप्टन है, वो अपने बिलाल नए गेंदबाज को कुछ समझाते हुए बाबर राइट हैंडर राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। संत जनाबाई नगर के ओर से उनका सामना करने के लिए तैयार है इस्राइल संतोष। बहुत ही अच्छी गेंद थी, उसे हल्के से खेल दिया। गेंद थर्ड मैन के दिशा में जाती हुई हवा में थी और उसे लपक लिया वक्रतुंड के क्रिकेट खिलाड़ी ने, और इसी के साथ ये तीसरा विकेट का पतन। पर पहली विकेट हासिल की अपने टीम के लिए। बड़ी अच्छी गेंदबाजी की शुरुआत बाबर द्वारा। अब नए बल्लेबाज अंबिका महातपुरी के रामा कचरे बहुत ही ऑलराउंडर खिलाड़ी। गंगाखेड़ तो परभणी जिले में के माहिर खिलाड़ी रामेश रामा कचरे, उनका बाबर तैयार है। रामा कचरे उनका सामना करने के लिए तैयार है बाबर के गेंद का। बाबर की राइट हैंड राउंड विकेट ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया लॉन्ग कवर के पॉइंट की दिशा में। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बढ़िया स्ट्रोक रामा का। फटको बाबर की अगली गेंद रामा को। रामा बड़े बढ़िया अच्छे खिलाड़ी है, उसे उठा दिया मिड ऑन के ऊपर से। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। रामा बढ़िया बल्लेबाज, माहिर बल्ले में दिखाई दे रहे हैं। रामा बड़े आक्रामक बल्लेबाज है। रामा फिर एक बार लेग स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया है लॉन्ग ऑफ के ऊपर से। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। मैंने
छक्के, एक चौका, 3 छक्के और एक चौका। यहाँ हमारे क्रीड़ा समिति के आरएफ राठौड़ सर का आगमन हुआ है, उनका स्वागत। बहुत ही अच्छी बल्लेबाजी रामा के रूप में। इस 3 ओवर समाप्ति के बाद अंबिका महातपुरी का स्कोर हुआ है 45 रन 3 विकेट के नुकसान पर। अब नए गेंदबाज सुनील रेगुलर कंटिन्यू कर रहे हैं। सुनील अपनी दूसरी ओवर। सुनील की अगली गेंद अच्छी गेंद थी, उसे खेल दिया सलमान के साथ मिड ऑन के स्थान पर। वहां सचिन सानप ने एक अच्छी फील्डिंग करके 1 रन का इजाफा। सुनील अच्छी गेंदबाजी कर रहे। पहले ओवर में उन्होंने बढ़िया अच्छी गेंदबाजी करके केवल 7 रन दिए थे। सुनील की अगली गेंद रामा को ऑफ स्टंप के बाहर थी, उसे अंपायर ने वाइड करार दिया। बड़े चौकन्य रामा, उन्होंने देखा कि यह गेंद बहुत बाहर है, उसे कोई कुछ छेड़ा नहीं रामा ने, और गेंद सीधा विकेट कीपर के ग्लोव्स में। फिर एक बार तैयार सुनील, उनका सामना करे रामा। लेग स्टंप के बाहर थी, उसे सम्मान के साथ खेल दिया है रामा ने, और उसके अपने फॉलो थ्रू में सुनील ने, उन्होंने देखा कि रामा ने बड़ी अच्छी गेंद है, और इस अच्छी गेंद के कारण उन्होंने सम्मान के साथ उसे पुश कर दिया। अपने फॉलो थ्रू में सुनील ने फील्ड किया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। जबकि गंगाखेड़ वक्रतुंड क्रिकेट क्लब की ओर से चौथा ओवर जारी है सुनील के रूप में। सुनील की अगली गेंद रामा को जकड़ के बांध लिया, और इसी के साथ ये रामा का आउट हुए रामा, जो कि उन्होंने देखा कि नितिन जी नागरगोजे, इनका भी आगमन और स्वागत कमेटी की ओर से। एक अच्छे खिलाड़ी जाने जाते थे नितिन नागरगोजे, लेदर बॉल पे। फिर एक बार तैयार सुनील जी अपने बॉलिंग मार्च पे। एक अच्छा विकेट लिया सुनील ने। मैंने पहले ही कहा था कि सुनील अच्छे गेंदबाज है वक्रतुंड के, जो कि रामा बड़े बल्लेबाजी आक्रामक रूप में दिखाई दे रहे थे। उन्होंने उसे रामा को लपक लिया अपने विकेट कीपर के ग्लोव्स में, और नए गेंद बल्लेबाज परवेज। सुनील की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, लेग स्टंप के बाहर थी, उसे मारना चाहते लॉन्ग लेग की दिशा में, और बल्लेबाज चूक गए, और बाकी का काम विकेट कीपर लखन ने पूरा कर दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बड़ी अच्छी गेंदबाजी सुनील द्वारा। जबकि इसके पहले ओवर में लगभग 23 रन रामा ने लिए थे, मगर इस ओवर में सुनील ने अंबिका महातपुरी को जकड़ के रखा है। फिर एक बार तैयार सुनील की अगली गेंद, फिर एक बार चूके बल्लेबाज। एक हल्की सी अपील,
मगर अंपायर बड़े चौकन्य, बड़े अनुभवी अंपायर, विकेट कीपर और सभी साथी खिलाड़ी ने एक जोरदार अपील की। कुछ दोनों अंपायर आपस में बातचीत करते हुए, बड़े अनुभवी और चौकन्ने अंपायर है दोनों भी। फिर एक बार अपने बातचीत करने के बाद अपने जगह पे जाते हुए अंपायर, और इसी के साथ आउट परवेज। संधी साधने का सामना कर रहे हैं सायस। अंबिका महातपुरी के बल्लेबाज सायस तैयार है। सुनील अपनी दूसरी ओर की आखिरी गेंद लेकर संत जनाबाई नगर की एंड से गेंदबाजी कर रहे। सुनील की अगली गेंद लेग स्टंप के बाहर थी, उसे हल्के से लॉन्ग लेग की दिशा में खेल दिया। गेंद जा रही है बाउंड्री की तरफ, बाउंड्री लाइन के बाहर जा रही है, मगर इसी के साथ ये बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए एक हल्का सा पुश कर दिया। और समाप्ति के बाद अंबिका क्रिकेट क्लब महातपुरी का स्कोर हुआ 51 रन और उनके 5 विकेट का पतन हुआ है। इस मैच का आनंद लेते हुए सभी दर्शक, हजारों दर्शक और इस मैच को और क्रिकेट खिलाड़ियों को प्रोत्साहित करने के लिए उपस्थित हमारे विठ्ठलराव रबदडे मामा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट वेंकटराव जी तांदड़े, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी, ओबीसी एल्गार परिषद के निमंत्रक गोविंदराव जी लटपटे, भूतपूर्व खिलाड़ी नितिन जी नागरगोजे, नंदकुमार बल्लोरे अप्पा पालम के, पेटशिवनी के रमेश जी कुंभार, बालू आजा बर्डे पेटशुनिकर, ये मैच का आनंद लेते हुए और खिलाड़ियों को प्रोत्साहित करते हुए यहाँ उपस्थित। और हमारे क्रीड़ा समिति के सम्माननीय सदस्य राठौड़ सर आरिफ, अब वक्रतुंड क्रिकेट क्लब गंगाखेड़ के ओर से 5वीं ओवर लेकर आ रहे हैं नए गेंदबाज शेरा, उनकी अपनी दूसरी ओवर कंटिन्यू कर रहे हैं। इस टूर्नामेंट के मैनेजमेंट डायरेक्टर संदीप जी सानप और उनके साथी हनुमान जी गुट्टे, उनके सभी साथियों को मैं धन्यवाद देता हूं गंगाखेड़ वासियों की ओर से। फिर एक बार तैयार बाबर, अपनी गेंदबाजी पर फील्डिंग की सजावट करते हुए बाबर। अंपायर को गुजारिश करता हूं कि बहुत सारा टाइम ले रहे हैं खिलाड़ी। फिर एक बार तैयार
बाबर अपनी दूसरी ओवर लेकर और टीम की पांचवी ओवर है ना, वो गेंदबाज और बॉर्डर लाइन के बाहर 6 रन के लिए। आते ही इजराइल ने, ये मेरे ख्याल से इजराइल का दूसरा छक्का है। शेरा की कुछ अपनी शेर नाम के जैसी उनकी गेंदबाजी नहीं हो रही। फिर एक बार तैयार शेरा, उनका सामना करा इजराइल, लेग स्टंप के बाहर थी, उसे हल्के से खेल दिया, गेंद सीधा लॉन्ग थर्ड मैन के दिशा में बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बल्ले से क्या अंपायर। फटको सो धुआंधार। बल्लेबाजी इजराइल द्वारा। फिर एक बार तैयार शेरा, शेरा की अगली गेंद इजराइल को, लेग स्टंप के बाहर थी, उसे मिड ऑन लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया, जब तक फील्ड करते एक अच्छी फील्डिंग, और ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। बड़ी यहाँ खास तौर से पालम से आए हुए माउली घोरपड़े। शेरा की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद जारी है बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। बढ़िया बल्लेबाज। जबकि 65 रन 5 विकेट के नुकसान पर अंबिका महातपुरी की 71, हमारे साथी स्कोरर बता रहे कि 71 रन पर 71, लॉस ऑफ 5 विकेट्स। वो लेग स्टंप के बाहर थी, मिड ऑन के ऊपर से गेंद खेल लिए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही है, और उसे अंपायर ने उसे 6 रन के लिए इशारा किया। इस 6 रन के साथ अंबिका महातपुरी का स्कोर हुआ 77 रन 5 विकेट के नुकसान पर। 5 ना, फिर एक बार तैयार, ऑफ स्टंप के बाहर थी, गेंद खेल दिया लॉन्ग ऑफ के दिशा में, बहुत अच्छी फील्डिंग हुआ, जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन ने दूसरा भी रन ले लिया, और इसी 2 रन के साथ 79 स्कोर हुआ अंबिका महातपुरी का। 5 ओवर समाप्ति के बाद 79 रन। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन
फटका सा आ रही, उसे हल्के से तरह से दे ढकल दिया गेंद लॉन्ग 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 ऑन ऑफ के दिशा में, लॉन्ग लेग की दिशा में, और गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इस 4 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हुए महातपुरी की 84 रन। एलेक्स अच्छी गेंद थी, उसे खेल दिया मिड ऑन के स्थान पर इसराइल ने बड़े सम्मान के, मगर मिस फील्ड होने के कारण गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। फिर एक बार क्लीन बोल्ड, बड़ी अच्छी गेंद। त्या गाण्यावर मला नाचायचंय। बाबर इस अब स्कोर हुआ है 88 रन। मेरे स्कोरर बता रहे हैं कि 88 रन पर 6 कितने, जबकि ये 6वां ओवर जारी है वक्रतुंड क्रिकेट क्लब के ओर से। बचे हुए शेष 6ठे ओवर के 2 गेंद। बाबर की अगली गेंद नए बल्लेबाज को लेफ्ट स्टंप के बाहर थी, उसे खेलना चाहते थे लॉन्ग ऑन की दिशा में, मगर बीट हुए। एक हल्की सी अपील विकेटकीपर और खिलाड़ी द्वारा, मगर अंपायर चौकन्य, बड़े अनुभवी अंपायर है दोनों भी इस टूर्नामेंट के। एक अच्छा टूर्नामेंट जीपीएल संतोष भाऊ मुरकुडे चेशक। इस टूर्नामेंट से बड़े अच्छी माहौल प्रेक्षकों में और गंगाखेड़ के दर्शकों में। एक अच्छा मुकाबला अंबिका क्रिकेट क्लब महातपुरी, और अंपायर ने कुछ डिसीजन दिए। एक रन है ना, लेग बाय का इसे लेग बाय के रूप में 1 रन बढ़ोतरी। स्कोर हुआ 89। ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया मिड ऑन के स्थान पर। जब तक फील्ड करते तब तक बैट्समैन के पास फिर एक बार मिस फील्डिंग। इस मिस फील्ड के कारण जहां 1 रन लेना चाहते थे बल्लेबाज, मिस फील्ड होने के कारण दूसरा ही रन उन्होंने लिया है, और इसे 2 रन के साथ 6 ओवर समाप्ति के बाद स्कोर हुआ 91 रन 6 विकेट के नुकसान पर। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव
चाहते थे मगर विकेट कीपर को बीट करके गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। विधानसभा के नेते तरुणों के प्रेरणा स्थान संतोष भाऊ मुरकुटे का ये मैच देखने के लिए आगमन हुआ है सभी। फिर एक दूसरी गेंद उसे लॉन्ग लेग की दिशा में खेलना चाहते थे। फिर एक बार अंपायर का कोई इशारा आ रहा है। विकेट, क्लीन बोल्ड, कैच आउट। त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. पेविलियन में नहीं उपस्थित नए बल्लेबाज का नाम यशवंत। नए बल्लेबाज है यशवंत। फिर एक बार तैयार मोहन गीते सर। मैंने बताया था कि बड़े अच्छे खिलाड़ी हैं। उन्होंने आते ही पहले ही ओवर में दूसरे गेंद पर विकेट लपक लिया अपने टीम के लिए। अब शेष 4 गेंद बचे हैं। इस मैच का आनंद लेते हुए गंगाखेड के हात मदतीची म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतोष भाऊ मुरकुटे। फिर एक बार तैयार मोहन गीते सर। ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, उसे खेल दिया हल्की की तरह से कवर पॉइंट की दिशा में। और जब तक बैट्समैन फील्ड करते फील्डर तब तक बैट्समैन ने 2 रन लिए और इस 2 रन के साथ अंबिका महातपुरी का क्रिकेट क्लब का स्कोर हुआ 97 रन 7 विकेट के नुकसान पर। यशवंत बल्लेबाज है। अब बचे हुए 3 गेंदों में अपना शतक पूरा करते या नहीं ये देखने की उत्सुकता सभी दर्शकों में। मोहन गीते की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, उसे खेल दिया कवर पॉइंट के दिया हवा में गेंद और छोड़ दिए कैच। एक किस्मत बहादुरों को साथ देती है। जैसे कि ये मारना चाहते थे कवर पॉइंट के ऊपर से गेंद, मगर बल्ले ने हल्के से किनारा लिया। एक फील्डर के हाथों में लपकते हुए, मगर फील्डर ने गलती करने के कारण यशवंत को जीवदान मिला। अच्छी गेंदबाजी मोहन गीते द्वारा। फिर एक बार तैयार मोहन ऑफ स्टंप के बाहर थे, उसे खेलना चाहते थे और हल्का सा किनारा लिया बल्ले ने और इसी के साथ ये आउट। त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. सुखदेव नए गेंदबाज बल्लेबाज है सुखदेव। मोहन स्कोर हुआ 98, लॉस ऑफ और ये ओवर में 2 रन चुरा लिया है और विकेट स्कोर हुआ है। मेरे साथी स्कोरर बताओ। इसी के साथ अंबिका महातपुरी के 100 रन पूरे हुए, 101 रन। बड़ी अच्छी बल्लेबाजी।
छत्रपतींची तळपती
डॉट बॉल, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। रामा की अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट। फिर एक बार उसी तरह की गेंद बार बार चुक रहे हैं संदीप मुंडे, मेरे ख्याल से हमारे संत जनाबाई नगर के रहवासी संदीप मुंडे बड़े अच्छे बल्लेबाज है। फड़ फड़ अच्छी, ऐसे उसे उठा लिया है, बिडॉन के ऊपर से मारना चाहते थे मगर गेंद हवा में थी। अरे अच्छी फील्डिंग और अच्छी क्या चला पकली। त्या गाण्यावर मला नाचायचं तुम्ही पाहताय आगे वरती मीठ सोडण्याचं काम मैदानावरती व्हायला सुरुवात झाली. इथे आधी झेल सुटला, त्यानंतर तुम्ही पाहताय चौकार वसूल करण्याचं काम मैदानावरती झालं. 6 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हरवंत सर कुठं असेल तर माझी संपर्क करा, विनंती असेल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. पहिल्या षटकामध्ये आले 6 धावा. सामना आलाय, शेवटची चेंडू शिल्लक राहिली मैदानाच्या आतमध्ये. 36 आणि बनवायच्या त्या 102 धावा आहेत. 36 चेंडू 102 धाव्यांची गरज आता मैदानावरती असेल. कचाकच भरलेलं मैदान तुम्ही मैदानावरती पाहताय. बिग मॅच वक्रतुंड सीसी आणि दुसऱ्या बाजूला जय अंबिका सीसी महातपुरी संघ आपण पाहतोय. हा चेंडू बॅटची एज, इथं फलंदाज बाद, विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा
मोहन जिते या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. सगळ्या गोलंदाजाचं मी कौतुक करेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय इस्राईल जो आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. चांगली विकेट, चांगला चेंडू टाकला. सचिन यांना बाद केले. इस्राईलला तुम्ही पाहता आता मोहन आलेत. महत्वपूर्ण सामना असतो. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला एक एक विजयाला फार आता महत्व असेल, कारण की इथून पुढे आता जसे जसे दिवस कमी राहतील तसे तसे तुम्ही मानाच्या करंडाकडे येणार आहात आणि प्रत्येकाला विजयामध्ये पॉईंट्स टेबलमध्ये एक उंची मिळवावी लागेल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या बाजूला फटका खेळायचा आहे, तिथं चेंडू बॅटवरती आला नाही. मोहन आपण पाहतोय आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कशा प्रकारची कामगिरी असेल. इस्रायल देखील धार लावतोय. गोलंदाजीमध्ये आग ओतताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामकाज आपण पाहतोय मैदानावरती आता होईल. पुन्हा एकदा जाऊयात. इस्रायल तयार. हो हो हो, इथं बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेल झाला. बिग विकेट गॉन आणि मोहन देखील इथं बाद. गाण्यावर मला नाचायचंय. मोहन यांचा आपण पाहतोय झाला नाही जितका टायमिंग होणं गरजेचं होतं. चांगला फटका सजवला होता, परंतु बॅटवरती आपण पाहतोय थोडंसं मिस टाइम देखील म्हणावं लागेल. 6 धावा 3 गड्यांच्या मोबादमध्ये नवीन बॅट्समन आता मैदानावरती असेल. लखन पेद्रे जो आपण पाहतोय नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये असेल. लखन आलेत. काय कामगिरी लखन मैदानाच्या आतमध्ये करतील पाहायचं. इस्राईल पुन्हा एकदा तयार आहे. ह्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. इथं चेंडू गॅपमध्ये आहे. 2 क्षेत्रशः चेंडू मध्ये शर्यत लागली. इथं शर्यत चेंडू जिंकेल. खणखणीत चौकार. फटका सध्वदा. माणसांच्या काळजामधला हक्का स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. जाऊया पुन्हा एकदा. आक्रमण कुणावरती आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जे इस्रायल ताकदवर गोलंदाजी करत होते त्यांच्यावरती आता इथं हल्लाबोल केलाय. 2 विकेट घेतल्या आणि 2 चौकार देखील अरविंदर वसूल केलेत. यावेळेस इथं तुम्ही पाहताय अनोखा चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नकार आला. धाव देखील घ्यायची होती, नकार आला. इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील गोलंदाज क्षेत्ररक्षकांना केला गेला आणि दोन्ही फलंदाज सेम आहे. पंचांचा इशारा आला. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 7च्या सरासरीनं 14 धावा. संघामध्ये धाव
ठीक आहे. अलम गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. समोर असेल लखन. ओ हो लखन चेंडू खांडून काढलाय आणि चेंडू जाईल खिलाडी के मस्तक में दस्तक. षटकार. आरही बाजूला आमच्या प्रेक्षक राजांची आज गर्दी पाहायला मिळते. सर्वांचं पुनश्च एकदा संतोष भाऊ मुरकुटे चषक आणि समस्त ग्रामस्थ गंगाखेडकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. गंगाखेड तालुक्यातील दिग्गज प्रेक्षक राजा असतील, तमाम क्रीडा रसिक असतील, आज मोठ्या संख्येने दिसायला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी निवेदक समालोचक अलंकार बानखिले पुण्यावरनं बिलॉंग करतो. सर्वांचं मनपूर्वक आभार आहेत. इथं बॅटची कडा झेल टिपला. शॉर्ट थर्ड मॅनला बिग विकेट गॉन. लखन मेंद्रे देखील इथं बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. या ठिकाणी आपण पुढील टॉस देखील करणार आहोत. राम 11 आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष सीसी. दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी. सव्या मैदानावरती नवीन बॅट्समन आता मैदानावरती असेल. प्रथम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू गॅपमध्ये ढकललाय. क्षेत्रशक्ती दबात आहे. सुरेख संतोष आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानावरती आहे. सिंगल इथं मैदानावरती पळून पूर्ण होते. धावफलक एकने वाढेल. स्कोर कार्डकडे आपण जाऊयात. धावफलकावरती आतापर्यंत धावा आहेत 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 27 चेंडू आणि 87 धाव्यांची गरज आहे. 27 चेंडू आणि 87 धाव्यांची गरज आहे. सामना आपण पाहतोय रंगणारी यात मात्र शंका नाही, कारण की ही जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे, अरविंद जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत तो घाम फोडण्याचं काम करणार आहे. जय अंबिका सीसी संघाला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न गॅपने ढकललाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्रक्षण दूरवरती आहे. पॉइंटच्या क्षेत्रक्षण चेंडूवरती आला. इथं काय क्षेत्रक्षण अडखळलं. चेंडू फर्रार सीमा बहार चौकार. हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजा ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीचा कोल होईल. दुसरी इनिंग चालू आहे. दोन्ही कॅप्टन्स येथील टॉस साठी विनंती आहे. राम 11 संघनायक चला. सामना आपण पाहतोय अजून अरविंद सोडायला तयार नाहीये. तो इथं हाणामारी दाखवतोय. त्याचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय. सन्मान केला चेंडूचा. गॅपने ढकललाय. सिंगल आली. दुसरीला प्रयत्न होणार का? चप्पळे दाखवतायत. दुसरीला प्रयत्न झालेत. इथं घरट सोडला डिरेखीड. वा काय स्टंप उडवलाय. यष्ट्या उडवल्यात. इथं विकेट आली. रन आउट. फलंदाज बाद. प्रनाद बाद.
राम सरिया दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न डेप्युटी विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानावरती आहे. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकेल. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा हलतं झुलतंय. टॉस करतोय. कॅप्टन्स आलेले आहेत. प्रवीण या प्रवीण यांच्याशी आपण चर्चा करूयात. प्रवीण आजचा पहिला सामना खेळताय तुम्ही दुसऱ्या दिवसातील या ठिकाणी कसं वाटतंय आजच्या या सामन्याबद्दल काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल? घाबरू नका या तुम्ही या. हॅलो. काय नाही आमचं कालचं मॅच गेलं. आज आम्ही पूर्ण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. पुढची टीम आमचीच आहे काय नाही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू आम्ही. जर टॉस जिंकले प्रथमतः बॅटिंग घेतली तर किती धावांचं टार्गेट ठेवायचं? 100च्या वरी. 100च्या वरती बरोबर. तिसरा बदला रामसर आहेत. रामसर प्रतिस्पर्धी संघाने जर 100च्या पुढे धावफलक बनवण्याचा या ठिकाणी आज रणनीती आखली. तुमची काय रणनीती असेल? कमीत कमी स्कोअरमध्ये संघर्ष टीमला थांबवणं आणि ते यशस्वीरित्या त्यांना हरवण्याचा प्रयत्न करणं हा उद्देश असणार आहे माझा. आयोजन नियोजन तुम्ही पाहताय कसं वाटतंय खेळताना? इतकी मोठी स्पर्धा खेळताय त्यामध्ये काही कमी भासते का? ही खूपच मोठी स्पर्धा भावना ठेवलेली आहे आणि तेवढ्याच यशस्वीपणे ही पूर्ण होताना दिसत आहे. आणि खेळाडू म्हणून असाच खेळ इथं दरवर्षी घेतील भाऊ म्हणून अपेक्षा आहे. आणि अति चांगले ह्याच्यापेक्षा अतिप्रतिम खेळाडू इथून घडतील आणि महाराष्ट्राला इथून खूप असे चांगले खेळाडू भेटतील ही अपेक्षा करतो. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन्स हात मिळवा. संदीप भाऊ सानप आयोजक या स्पर्धेशी यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. संदीप भाऊंना विनंती असेल टॉस होतोय तोपर्यंत सामना चालू आहे. टॉस होतोय. हेड्स द कॉल टेल. या ठिकाणी टॉस जिंकला गेलाय राम 11 संघानं. काय निर्णय असेल सर? जस्ट सांगतो थोडं. बरं ठीक आहे चला ओके जाऊया सामन्याकडे. थँक्यू दोन्ही टीम्स. सामन्यात समीकरण सांगितलं आता प्रेक्षक वर्गाला. सामना आलाय शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 20 आणि बनवायच्या 74 धावा आहेत. 20 चेंडू 74 वरती सामना आलाय. सामना आपण पाहतोय रंगतदार स्थितीत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलेला गोलंदाज तुम्ही पाहताय इस्राईल जे गोलंदाजी करतायत. वैयक्तिक दुसरं तर सांघिक आपण पाहतोय 4थं षटक मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू देखील सुरेख. इथं देखील लाजवाब चेंडू तुम्ही पाहताय. कुठल्याही स्पॉटवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न ज्या वेळेला गोलंदाजांनी केला त्या वेळेला ते यशस्वी होताना पाहायला मिळेल. म्हणजे लाईन अँड लिंक टप्पा ज्या गोलंदाजाकडे आहे तो इथे यशस्वी होणार यात मात्र शंका नाही. बॅट्समन जर पाहिले गेले जगदीश मैदानाच्या आतमध्ये आहे. जगदीश आपण पाहतो इथे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. चेंडू थांबलाय. इथून मागे चेंडू वेगानं जात होते. इथं आता नशीब थोडंसं बॅड लेग पाहायला मिळाले. चेंडू जागेवरती थांबला. खासियत आहे मैदानाची आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी बॅकवर्डला थोडीशी फास्ट देखील पाहायला मिळते. थोडीशी स्लो देखील पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू 73 धावांची गरज. ऐकूया डीजेच्या मेजवानी.
आज जाऊ शकतो जर प्लेअर इंजर्ड असेल तर. ओके, सबस्टिट्यूट प्लेअरचं देखील नाव या ठिकाणी स्कोरिंगला कळवा. ओके, कोण आत येईल ते देखील सांगा. अनुसार आता इन होईल याची नोंद घ्या. ठीक आहे, धावफलकावरती 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओके, शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 73 धावा आहेत. 18 चेंडू आणि 73 धाव्यांची गरज. चव्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. बाबा गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू बाबाचा समोरच्या बाजूला खेळायचा आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनला चेंडू अडवला जाईल. इस्रायल मनवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सिंगल मैदानावरती घेतली गेली. बाबाची गोलंदाजी तुम्ही पाहताय. अरविंद नावाचं वादळ जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आशा असतील वक्रतुंड सीसी संघाला जिंकण्याच्या. त्या आशा आता तो पुन्हा एकदा सत्यामध्ये उतरवल का. हा चेंडू सुरेख. बाबा ऑन फायर तुम्ही पाहताय. वेगवान गोलंदाजी मैदानावरती आहे. 50 वेगाने टाकलेलं चेंडू तुम्ही पाहताय. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज. षटक क्रमांक 5 तुम्ही मैदानावरती सुरू झालाय. 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना हलता झुलता होतोय. ताकदवर खेळ करावा लागेल. अरविंदवरती आज संघाची जबाबदारी आहे, वक्रतुंड सी संघाची. तर बाबावरती आपण पाहतोय गोलंदाजीची जबाबदारी समोरच्या बाजूने पाहायला मिळते. इथं तुम्ही पाहताय लॉलीपॉप दिला होता परंतु फटका देखील फसलाय. चेल टिपला. बिग विकेट गॉन. अरविंद तुम्ही पाहताय परंतु इथं डेड चेंडू आहे. इथं पंचांचा इशाराला डेड आहे. चेंडू फसला देखील होता आपण पाहतोय परंतु पंचाने कवलं इथं डेड चेंडू असणार आहे. जी खेळपट्टी आहे त्याच्या जर आपण पाहतोय बाहेर चेंडू पडत असेल तर आपण ते डेड या ठिकाणी घोषित करताना पंच पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू हवेत. इथं झेल सुटला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. इथं झेल कुणाचा सुटलाय. फटका ध्वदार. हा गेला चौकार. आणि 68 वरती सामना आलाय. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील बाबाचे. इथं जर 3 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये येईल वक्रतुंड सीसी. इथं देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप आहे. क्षेत्रक्षेपा वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती येतो. इथं थोडासा फुटबॉल देखील खेळला गेलाय. तोपर्यंत तुम्ही पाहताय 2 धावा आल्यात. एका धावेसाठी चाललेला संघर्ष, एका धावेसाठी चाललेले प्रयत्न, एका धावेसाठी चाललेली पडझड, एका विजयासाठी चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आज मैदानावरती पाहताय. क्रिकेटचा महाकुंभमेळा. गंगाखेड ग्रामस्थांची असलेली यात्रा जत्रा म्हणावी लागेल. गंगाखेड ग्रामस्थांची असलेली पर्वणी आज मैदानावरती संपन्न होतीये. आदरणीय संतोष भाऊ मुरकुडे साहेबांचा नक्की आज कर्तृत्वाचा ठसा देखील तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तरुण खेळाडूंना मिळालेले व्यासपीठ आज तुम्ही मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊयात, नजर टाकूयात. 43 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. तेरा चेंडू 65. हो 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 हा चेंडू आपण पाहतोय बाबाचा सुरेख होता. ब्लॉक होल मारा होता. तिखट मारा ज्याला म्हणलं जाईल तो मैदानामध्ये पाहायला मिळाला. सिंगल आली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा लागल्या 44. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले आता 12 आणि बनवायच्या त्या 64 धावा आहेत. 12 चेंडू आणि 64. सामना कुठून कुठं आला पहा. सामना आता कठीण बोललाय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये इथं 32 धावा कुठायच्यात वक्रतुंड सीसी संघाला. 5 मोठे फटके खेळायचे ते खेळले जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्गावरती आता इथे सामन्याची हवा खेचणारे चेंडू टाकावे लागतील. जय अंबिका महातपुरी संघाला तो गोलंदाज कोणता असेल. 2 ते 3 चेंडू जरी निर्णायक पडले तरी इथं जय अंबिका महातपुरी संघ विजयाच्या दिशा आशा निर्माण करतील. हो 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 इथं
धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. इथं तुम्ही पाहताय रनिंग रेस देखील लागली आहे. विकेट आली, रनआउट, फलंदाज बाद. विकेट आहे. डीजे होत, चुका होतात, चुका कोणाकडून नाही होत. डीजे ऑपरेटर आमचे मॅचचा आनंद घेत होते. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस, आणि चुका वारंवार करतो तो बबड्या. ओके, हा चेंडू तुम्ही पाहताय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अरविंद आपण पाहतोय झुंज द्यायला सुरुवात केली होती, शेवटपर्यंत तो टिकून राहिलाय, परंतु आपण पाहतोय थोडस आता सामना देखील कठीण होतोय. मी खेळाडूंच्या 12व्या खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना करेल, तुम्ही इथून हलायचं नाही. हा चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न, तिथं डिपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक 1 2 3 झेल सुटला. इथं आपण पाहतोय 2 ते 3 झेल सुटलेत आज. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्की क्षेत्ररक्षकांना चंद्रदेव दिसत असावेत, कारण की थोडस आपण पाहतोय झेल घेण्यासाठी देखील थोडीशी दिक्कत येताना पाहायला मिळत आहेत खेळाडूंना. काल सत्राच्या पासून आपण पाहतोय ओ हो हो इथं देखील चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. 12व्या खेळाडू जोपर्यंत तुमचा सामना संपत नाही संघाचा, तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून हलायचं नाही. ओके, या ठिकाणी जे आमचे मेन ऑपरेटर आहेत त्यांना प्रत्येक खेळाडूचं गुणलेखन करावं लागतं. लाईव्ह स्कोरिंग आहे, लाईव्ह प्रक्षेपण आहे, त्यामुळे तुम्ही इथून हलायचं नाही. यावेळेसचा चेंडू सुरेख धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावांवरती धावफलक आपण पाहतोय हलत नाहीये, पुढेही जात नाही आणि मागे येत नाहीये, ते स्थिर आहे. आलिमची गोलंदाजी तुम्ही पाहताय, आलिम गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. समोर अरविंद आणि दुसऱ्या बाजूला सुनील मैदानावरती आहे. इथं तुम्ही पाहताय थोडीशी दिशाहीन परंतु डेड देखील आहे. डेड चेंडूची गोष्ट मैदानावरती आहे. आलिम पाहताय षटक टाकतोय, रोड एंडच्या बाजूनं तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती. यानंतर देखील एक ताकदवर लढत तुम्हाला पाहायला मिळेल. राम 11 आणि संघर्ष सीसी या दोन संघांमधील सामना यानंतर असणार आहे. अजून 2 सामने बाकी आहेत. हो 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 हो, यावेळेस तुम्ही पाहताय ब्लॉक खोल 12 होता. इथं चेंडू खाटून काढण्याचा प्रयत्न असेल, एक सिंगल मैदानावरती घेतली गेली. धावफलक एकने पुढे जाईल, 46 धावा धावफलकावरती आहेत. आलिमचं षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 6 षटकांचा खेळ संपला, 46 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि बनवायच्या त्या 62. 6 चेंडू 62. आलिमचं षटक जर पाहिलं फक्त 2 धावा दिल्या आलिमने. चांगलं षटक मैदानावरती आलं, फक्त 2 धाव्यांचं अक्षरशः स्वस्त आणि कंजूस षटक ज्याला म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी आलिमची पाहायला मिळाली. पुढील दोन्ही टीम्स तयार राहतील आपली टीम घेऊन, याची नोंद घ्या, अजिबात वेळ घ्यायचा नाही. इथं तुम्ही पाहता टॅप करण्याचा प्रयत्न असेल, सिंगल घेतली गेली. बाबाकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. बाबा चेंडू हातामधून निसटतोय, स्वतः गोलंदाजाचा अडवण्याचा प्रयत्न होता. फॉल थ्रो मध्ये चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. तुम्ही पाहताय स्वतः गोलंदाजांना पुन्हा एकदा कलेक्शन करताना पाहायला मिळतोय. इथं सामन्याची हवा खेचली गेली. तुम्ही पाहता इथं मजबूत पकड करताना जय अंबिका सीसी महातपुरे हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय पकड मजबूत करतोय. बाबा गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा चेंडू देखील भन्नाट. काय गोलंदाजी आहे बाबाकडे तुम्ही पाहताय. वेगानं गोलंदाजी करतोय, आगीचे गोळे, तोफेचे गोळे भन्नाट वेगानं आज तो फलंदाजांवरती फेकताना पाहायला मिळतोय. धावफलकाकडे जाऊयात. 47 आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरविंद सलामीला आलाय, तो आता इथं थोडंसं शांत पडलाय, हे असं देखील भरावं लागेल. चांगलं स्टार्ट म्हणून दिला होता अरविंदनं, आता थोडंसं अडखळतोय. यावेळेस इथं क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल, विकेट आली. अरविंद या ठिकाणी नो बॉल आहे. इथं नो बॉल आहे, इथं नो बॉल आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहतोय नो चालाय, परंतु विकेट आता ही
रनआउटच्या स्वरूपानं असेल. फलंदाज बाद. पुढच्या चेंडूवरती फ्रीड देखील असेल. नवीन बॅट्समन आता मैदानावरती येतील. हरी आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी आता हरीची असतील पाहिजे. सॉरी, हरीची बॅटिंग आता पाहिजे निर्णायक चेंडूवरती. जरी तुम्ही सामना पराभूत असलेला मंडळी तरी प्रत्येक रनचा विचार केला जाणार आहे. जे पॉइंट टेबल आहे इथं काय क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. फटका ध्वजा. जे ज्या बाजूला उभे आहेत त्या बाजूला आज क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय आहे. संतोष आज म्हणत असतील आज चेंडू काय माझ्या हातामध्ये थांबायला तयार नाही. कारण की 2-3 वेळा आपण पाहिलं झेल आला त्यानंतर चेंडू मध्येच वळण घेतलं. चेंडू आज त्यांच्याकडे जात नाही. सामन्याचा आपण पाहतोय हवा खेचणारे चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी बाबा दाखवतोय. तुम्ही पाहताय अफलातून गोलंदाजी आहे. 52 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागल्यात. 108 धावसंख्येचं मला वाटतं जवळजवळ टार्गेट होतं. थोडंसं आता संघ अडचणीत सापडला आहे. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इस्रायल आपण पाहतोय डाऊन द बॉल. विकेट आली. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मनांना आणि संघाला विजय मिळवून दिला होता. आज संदीप फड यांची बॅटिंग होऊ शकली नाही आणि संघ किती अडचणीत आलाय. इथं देखील चेंडू कॅप मध्ये फरार असेल. चौकार आहे. 4 धावा. फटका ध्वजार. हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव भारतीय